अंजरून गावचे जे जे ग्रामस्थ आणि पाठेराखे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती या. आपण देखील आमचे पाहुणे आहात, सो आपण सुद्धा या व्यासपीठावरती सगळ्यांचं आपण स्वागत करू. सन्माननीय श्यामदादा साळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत या सरपंच चषकामध्ये करतोय. आज प्रशांत दादाचा वाढदिवस आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आणि त्याच दिवशी आज दादाचा वाढदिवस, आणि ते वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय चला मॅच सुरू करा. लेट्स प्ले. अंजरूनचा छोट्या पहिल्याच बॉलवरती घुटना टेक तमाशा देख दुसऱ्या रात्रीची सुरुवात केली आहे धमाकेदार षटकाराने. जे 396वी जयंती आज पूर्ण महाराष्ट्रभर साजरी होते आहे, आणि आज आमचे मुख्य आयोजक प्रशांतदादा कांडेकर यांचा सुद्धा वाढदिवस आहे. अजिंक्य रसाल यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती एक खणखणीत षटकार बघायला मिळतोय. रायझिंग स्टार आहे आपल्या पंचक्रोशीतील, एक असा खेळाडू जो जर चालला ना तर मग समोरच्या टीमला एक हाती बॅकफुटवर टाकण्याचं कार्य करू शकतो. असा अजिंक्य उर्फ छोट्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या साथीला ओमकार आणि त्यांच्या डगआउटमध्ये संतोष जोरकर. आणि आज आमचे बच्चा बैलाचे मालक प्रणालजी लाले स्वतः फुल ड्रेसिंग मध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. मैदानात बॉलची पूर्तता करायची लगेच. तोपर्यंत महाराष्ट्राचे हृदय छत्रपती शिवाजी महाराजांना करू एक मानाचा मुजरा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की बोला जय भवानी. आई सुरुवात केली अजिंक्यने पहिल्याच बॉलवरती षटकार. लेदरचा अनुभव त्याचा बरोबर त्याच्या नावासोबत जुडणाऱ्या त्याचा हार्ड हिटिंगचा स्टेटस पहिल्याच बॉलवरती जपतोय. संतोषजी जोरकर, प्रणालजी लाले, सुमितजी रसाल बरेचसे सिनियर खेळाडू आहेत, त्यांच्या यंगस्टर्सवरती विश्वास दाखवतात. ओमकार आणि छोट्या ओपनिंगची जोडी मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती अतुलवरती आक्रमण चढवलं. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. मुख्य अंपायर फिरकीचा जादूगर खोपोलीचा राजू ओवाल. हां, थर्ड अंपायरची मागणी केली आहे. येस, लगेच जायचं आहे मैदानामध्ये. ओके, इकडे चेक करायचं आहे. येस, चला गेम स्टार्ट करायचा आहे. अटोल तू छोट्या पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, यावेळेला प्रॉपर कनेक्ट करू शकलेला नाही आहे. मात्र षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट सिंगल घेतली आहे. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड 7 वरती आपल्याला बघायला मिळत आहे. सुंदर सुरुवात झाली आहे दुसऱ्या रात्रीची. अंजरून त्यांच्या विरोधामध्ये निगडोळी खेळते. तुम्ही बघताय सरपंच चषक 2026 चं हे धमाकेदार पर्व, दुसरं पर्व आहे. प्रशांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारी ही स्पर्धा. हो, शॉर्ट बॉल मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली लागली आहे. काल सुद्धा बरेचसे मान्यवर प्रशांतदादा यांच्या सरपंच चषकाला भेट देण्यासाठी आले होते, आज सुद्धा आलेत. सर्वांचं स्वागत आहे. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गतीमध्ये बीट केलं होतं. प्रॉपर टाइम करू शकलेलं नाही. सिंगल आली आहे, सिंगलने स्ट्राईक झाली आहे रोटेट, आणि आता मात्र स्कोर कार्डवरती धावा येत आहेत त्या 8. षटकारानंतर चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. पॉवर प्लेची ओव्हर आहे, याच्यामध्ये
जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार फलंदाजाचा, मात्र गोलंदाज सुद्धा तेवढाच चालाक अतुल. अतुलचा हा बॉल फुल टॉस, त्याला ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक सुंदर फटका छोट्यांच्या बॅटमधून, चौकार. डीजे अनुभव, बॉलला मिडल करण्याची, स्ट्रेट बॅटने खेळण्याची ॲबिलिटी तो मैदानामध्ये सिद्ध करतोय. जेवढं मोठं नाव असतं तेवढं जास्त दडपण, आणि या त्या प्रेशरला झुगारून या वेळेला मात्र पुल केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे बघत राहतील. डीप फाईन लेगच्या दिशेने हा आलाय दर्जेदार चौकार. डीजे थँक्यू. डीजे क्रिकेट असा खेळ आहे फॉर द बॅट्समन. जेव्हा प्रत्येक वेळेला जेव्हा तो मैदानामध्ये उतरतो स्वतःचं नाव त्याला सिद्ध करावं लागतं, त्याच्या गेम दाखवून, त्याचं कर्तृत्व दाखवून, आणि तेच नाव पुन्हा एकदा मैदानामध्ये सिद्ध करतोय अंदरूनचा हा सुपरस्टार खेळाडू अजिंक्य रसाल. पहिल्याच ओव्हरमध्ये एक षटकार, 2 चौकाराचा खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. ओमकार यांच्या बॅटमधून एक सिंगल. अजिंक्य 4 बॉलवरती 15 धावांवरती खेळतोय. ओमकार 2 बॉलवरती 1 धावांवरती खेळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 16 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. चांगली सुरुवात झाली अंदरून टीमची. अशाच प्रकारे या अजिंक्य रसालकडून अपेक्षा आहेत प्रेक्षकांच्या. आमच्या मुख्य व्यासपीठावरती व्हॉइस ऑफ रायगड समीरजी सोमणे सरांचं आगमन झालंय. सरांचं करूया भव्य दिव्य स्वागत. वेलकम सर टू सरपंच चषक 2026. दुसऱ्या रात्रीमध्ये तुम्ही आमच्यासोबत, आम्ही तुमच्यासोबत स्टेज शेअर करणार आहोत, कॉमेंट्री बॉक्स शेअर करणार आहोत. हे आमचं भाग्य आहे. वी वेलकम यू टू अवर सरपंच चषक 2026. ओव्हर नंबर 2 साठी किरणचा वापर करण्यात येतोय. लेफ्ट आर्म राऊंड. या वेळेला सुंदर पद्धतीने टप्पा, मात्र दिशा थोडीशी खराब आहे. बराचसा बाहेर हा चेंडू बघायला मिळाला. वाईड एक्स्ट्राची 1 रन बघायला मिळते. मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये खालापूर तालुक्यातील रिव्हर्स स्वीपचा किंग, ज्याने प्रथमतः रिव्हर्स स्वीपचा फटका या खालापूर तालुक्यामध्ये एक्झिक्यूट केला होता. याच्या नावाची ख्याती पूर्ण माथेरानभर आहे. असा अविनाश पालांडे, मॅन फ्रॉम घोडवली. शॉर्ट बॉल फिरून पुल करायचा होता, मात्र या वेळेला लेग साईडच्या दिशेने वाईड एक्स्ट्राच्या रन स्कोर काढू ते लागल्या जात आहेत. पहिले दोन्ही बॉल किरणच्या वाईड बघायला मिळतात. लाईन अँड लेंथ टप्पा चांगला आहे, मात्र लाईन अँड लेंथ थोडीशी खराब. यावेळेला ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती अपील झाली आणि अपील अंपायरने उचलून धरली आहे. LBW स्वरूपामध्ये पहिला फलंदाज अंदरून संघाचा बाद होतोय ओमकार, आणि संधी मिळते आमच्या डीजे साहिल यांना. शृंखला घर बसल्या प्रेक्षकांसाठी 4 रात्रीची ही मेजवानी
प्रशांत दादा यांच्या माध्यमातून आपल्या सगळं पंचकृषी आणि खालापूर तालुक्यासाठी घेऊन आल्यात. KTC लाईव्ह त्यांचं कौतुक करावं लागेल. क्वालिटी अँड क्लिअरिटी हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे ते KTC लाईव्ह. दोन वाईड नंतर विकेट आली. आता मात्र इनॅट नंबर 3 निखिल मैदानामध्ये गेलेत. लेफ्टी बॅट्समॅन वर्सेस लेफ्टी बॉलर. चांगलं बॅटल बघायला मिळणार. ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. कॅप्टनशिप चांगली बघायला मिळते. ज्या प्रकारे लेफ्टी समोर लेफ्टी वापरण्यात येतोय. इनॅट नंबर 3 पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला निखिल. त्यांच्यामध्ये पॉवर आहे, दमदार खेळाडू आहेत, ते दम दाखवत आहेत पहिल्याच बॉलवरती. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. ते क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव मिळतीये. स्ट्राईक होते. रोटेट स्ट्राईकवरती येतोय अजिंक्य रसाल. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, ज्यामुळे फिल्डिंग प्रत्येक बॉल नंतर सेट करावी लागते. मी विनंती करेल फिल्डिंग टीमला थोडा टाइम कमी घ्या. हो, परफेक्ट यॉर्कर. त्याला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील तोपर्यंत मिळते ती सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट करताय. स्कोर कार्डवरती धावा आल्यात त्या 26. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळतंय. एका बाजूला अंजरून बॅटिंग करतीये तर फिल्डिंग करते निकडोली. निखिल पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्क. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. सरपंच चषक ब्रँडेड. षटकार DJ. लेफ्टी वर्सेस लेफ्टी उतरवण्याचा जो निर्णय होता कॅप्टनचा, त्याला मात्र योग्य सिद्ध करतोय हा निखिल. का इनॅट नंबर 3 मला पाठवलाय ती त्याची उपयुक्ता योग्यता मैदानामध्ये सिद्ध करतोय. या वेळेला फुल टोल वसूल केलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. सरपंच ब्रँडेड. षटकार. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत. ओव्हर नंबर 2 समाप्त झाली आहे. 2 ओव्हर नंतर अंजरून संघाचा स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 1:38 DJ. कार्डवरती 38. काय सुंदर बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. त्याच्यापेक्षाही चांगल्या दर्जाचं प्रेक्षापण मैदानामध्ये बघायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरला 16 रन्स होत्या 16 आणि दुसऱ्या ओव्हरला 22. 38 रन झाल्यात. येस, तुमचा 12वा खेळाडू इथे उपस्थित आहे. त्याचा पूर्ण लक्ष आहे प्रत्येक गोष्टीकडे. 2 ओव्हर 38 धावा. एक फलंदाज बाद झालाय. अजिंक्य रसाल खेळतोय 5 बॉलवरती 16 आणि निखिल 3 षटकाराच्या साहाय्याने 4 बॉलमध्ये 19. गोलंदाजी मार्कवरती बदल होत आहे. किरणवरती 22 धावांचा मार पडला होता. त्यानंतर मात्र आता कमबॅक करण्यासाठी या ओव्हर नंबर 3 ची जबाबदारी याच्यावरती दिली आहे.
जय थोडं फास्ट खेळायचं. अंपायर फिल्डिंग टीमला विनंती करतो मी, थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम कॅप्टन. आणि डीजे जय यांचा हा शॉर्ट बॉल पुल करायचा होता, परफेक्ट टाइम करू शकलेला नाही आहेत क्षेत्ररक्षक. फाईन लेग वरून बॉलला कव्हर केलाय, सुंदर फिल्डिंग, तेवढाच सुंदर थ्रो. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 40 रन आता स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2.1 ओव्हर्सचा खेळ झालाय. 13 बॉल 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका मोठ्या टोटलकडे वाटचाल अंदरून टीमची बघायला मिळतीये आणि त्याच्यामध्ये चांगली साथ देतात त्यांचे हे दोन्ही फलंदाज अजिंक्य आणि निखिल. ओमकार थोडासा स्ट्रगल केला या मॅच मध्ये, मात्र त्याची थँक्यू डीजे, त्याची ती उणीव त्याची पूर्तता केली निखिलने. त्याचे 3 षटकार 4 बॉल मध्ये बघायला मिळाले. जय अजून एक लेफ्टी बॉलर यावेळेला डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलची गरज आहे, ते म्हणजे निगडोली टीमला. समोरचा संघ एक युवा संघ आहे, त्याच्यामध्ये संतोष जोरकर, सुमित असतील असे सिनियर खेळाडू आहेत ज्यांचे मिळून ज्यांनी एक एकजूट होऊन एक चांगला संघ बांधलाय अंदरून टीम. अशा टीमला तुम्ही 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मात्र ओव्हरपिच बॉलला काय सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केलाय. पॉवर, मनगडातली पॉवर मैदानामध्ये सिद्ध करत असताना अजिंक्य रसालच्या बॅट मधून एक शानदार चौकार. डीजे मैदानावरती सिद्ध केली या बॉलवरती. जयचा हा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायचा होता, घुटना टेकायचा होता, मात्र गोलंदाज तेवढा चालाक बॅट्समॅनच्या रडार पासून लांब ठेवतोय. पहिल्या 2 ओव्हरसाठी 20 मिनिटं खर्च झालेत. थोडं फास्ट खेळायचं आहे, आरामात खेळ चालू आहे. फिल्डिंग टीमचे कॅप्टन तो या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. ह्या वेळेला फुटवर्क दाखवलंय आणि परफेक्ट टाइम करून चेंडूला लॉंग ऑफच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर पटवलंय. अजिंक्यच्या बॅट मधून अजून एक धमाका षटकार. डीजे हे गीत पच्च्या मायेलाचे मालक आणि प्रशांत दादा यांच्या जिगरी प्रणालजी लाले त्यांचा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. हो, सरळ बॅटने धावा येत आहेत तर क्रॉस का खेळायचं हा प्रश्न आता आंदोलनकरांना पडला असेल, अजिंक्यला पडला असेल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साईडने ओव्हर नंबर 3 समाप्त झाली. ही ओव्हरमध्ये 12 धावा जरूर आल्या, मात्र 3 चेंडू डॉट बघायला मिळाले. 50 धावा स्कोर कार्डवरती लागल्या त्या अंजरून टीमच्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग लगेच सजून घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर 5-5 मिनिटाचा वेळ नकोय, थोडा फास्ट खेळा. कॉल टाइमनुसार सुद्धा तुम्ही थोडे लेट आलात, मात्र आम्ही ॲज अ आयोजक तुम्हाला साथ देतोय. तुम्ही सुद्धा आमच्या विनंतीला साथ द्या, मान द्या. येस, लास्ट ओव्हर स्लॉक ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये निवड केली आहे त्या गोलंदाजाची. ऋषिकेश आणि आता स्ट्राईक वरती आलाय, जो पूर्ण ओव्हर नॉन स्ट्राईक वरती उभा होता. 3 षटकार ज्याच्या बॅट मधून आलेत असा निखिल. ऋषिकेश पहिलाच बॉल, आपली विकेट अजिंक्य रसालसाठी आपल्या टीमसाठी सॅक्रिफाईस करतोय निखिल. ज्या विकेटची नितांत गरज होती ती म्हणजे निगडोली टीमला ती विकेट मिळतीये. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 3 षटकार आले होते, 19 धावा आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट केले आणि आपल्या टीमसाठी विकेट सुद्धा दिली, असा निखिल मैदानाच्या बाहेर येतोय. स्ट्राईक वरती येतोय अजिंक्य.
11 बॉल 28 वरती खेळतोय. बॅटिंगसाठी चाललाय अंधरून संघाचा हा डेटर फलंदाज ज्याच्या नावात आहे जोर, तो संतोष जोरकर. चेक. जसे 4 षटकं संपतील आपण वनी आणि जांभरुंग टीमला विनंती करू की आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. येस, खेळ चालू करायचा लगेच. ऋषिकेश पहिल्याच बॉलवरती रनआउट सोबत विकेट मिळवतोय आपल्या टीमसाठी. या वेळेला अप्रतिम फटका पडला धडला, मात्र चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलंय. अजिंक्य रसाळ ब्रँडेड षटकार डीजे. बाहेर गेल्यानंतर थोडा उशीर होतोय. अजिंक्य रसालच्या बॅटमधून आलेला षटकार. संघाची धावसंख्या 56 वरती जाऊन पोचले. अब तक 56. पप्पू तोडकर यांची आठवण केली. आनंदवाडी या चषकमध्ये मागच्या वर्षी जो षटकार टोकला होता पडून, त्याच प्रकारे एक षटकार आपल्याला बघायला मिळाला छोट्याच्या बॅटमधून. सन्माननीय बंटी नलावडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करू या सरपंच चषकामध्ये. या आपण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. आणि या बंटी नलावडे साहेबांचं स्वागत केलंय अजिंक्यने एक दर्जेदार षटकाराने. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून अंधरून संघाचा ब्रँड, त्याची बॅटिंग, त्याच्या नावाचा ब्रँड मैदानामध्ये सिद्ध करतोय अजिंक्य रसाळ. ठोकतोय अजून एक षटकार डीजे. अजिंक्य अक्षरशः मैदानामध्ये पेटलाय, बरसतोय. बहारदार बॅटिंग. स्लोअर बॉलचा वापर केलाय जरूर. तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतोय. सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये करण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि तेवढीच चांगली साथ संतोष जोरकर त्यांना देत आहेत. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे गेले. 64 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. सुंदर बॅटिंग अजिंक्य खेळतोय. 14 बॉल मध्ये 42. संघाची धावसंख्या 64. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या रात्रीच्या पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक येणार का अजिंक्य? 2 बॉलवरती किती धावा बनवणार आपल्या टीमसाठी की ऋषिकेश त्याला रोखणार? शॉर्ट बॉल त्याला फिरून मारलाय. चेंडू डीप फाईन लेगच्या डोक्यावरतून आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकारानंतर 15 बॉल मध्ये 48 वरती खेळतोय. 70 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. हो, लोअर फुल टॉस खणून तक काढल्या समोरच्या दिशेला. एक धाव तर धावून पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होताना दिसतोय, मात्र थ्रो अप्रतिम. मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छोट्याच्या या बहारदार इनिंग साठी. 16 बॉल 49 धावेची इनिंग साकारली आहे स्टार ऑफ अंजरून अजिंक्य रसाळ. चला दोन्ही टीम टॉस साठी या. जांभरुंग ब आणि वणी संघ आपण लगेचच टॉस करण्यासाठी या. मुश्किल नहीं है कुछ भी दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आणि ती कोशिश अजिंक्यने मैदानामध्ये